राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी IAS तुकाराम मुंढे यांनी नुकतेच केलेले एक विधान सध्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. मी IASमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही, असे परखड प्रतिपादन करत त्यांनी भविष्यातील आपल्या सक्रियतेचे संकेत दिले आहेत. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मुंढे यांनी एक प्रेरणादायी संदेश पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा माणूस मूर्ख नसतो, तर तो धैर्यवान असतो. इफ आय कॅन नॉट, हू एल्स कॅन? मी नसेल तर मग कोण? यासोबत त्यांनी #लीडरशिप असा हॅशटॅगही वापरला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे ते शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जनतेसाठी कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. चर्चांना उधाण मुंढे यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सामाजिक क्षेत्र. अनेकांच्या मते ते भविष्यात पूर्णवेळ सामाजिक कार्यात सक्रिय होऊ शकतात. राजकीय शक्यता. त्यांच्या कठोर शिस्तप्रिय प्रतिमेमुळे आणि जनमतावरील पकडीमुळे ते राजकारणात येतील का, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. प्रशासकीय कारकीर्द. आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत 24 बदल्या होऊनही न डगमगता नियमांचे पालन करणाऱ्या मुंढे यांच्या या भूमिकेकडे अनेकांनी एक मोठ्या बदलाची नांदी म्हणून पाहिले आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी ओळखले जातात. राज्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांच्या विरोधात त्यांनी पुकारलेल्या मोहिमेमुळे अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. अशातच त्यांनी सार्वजनिक सेवेबाबत घेतलेली ही भूमिका त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. जरी मुंढे यांनी अद्याप आपल्या पुढील अधिकृत निर्णयाबाबत कोणतीही स्पष्टोक्ती दिलेली नसली, तरी सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्ती नाही या त्यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर नव्या समीकरणांची चर्चा सुरू केली आहे, यात शंका नाही.